सांगली विधानसभेसाठी गेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना संधी देण्यात आली होती। त्यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी 2019ला मी आणि 2024ला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई पाटील असतील असा शब्द नगरसेवकांसमोर दिला होता। त्यामुळे पृथ्वीराज पाटील यांनी आता थांबावं आणि विधानसभेसाठी जयश्रीताईंना संधी द्यावी असा आक्रमक पवित्रा माजी नगरसेवकांनी बैठकीत मांडला। त्यामुळे काँग्रेस अंतर्गत आता संघर्ष आणखी तीव्र होणार आहे। काँग्रेसच्या माजी नगरसेवकांची बैठक नुकतीच पार पडली आहे। या बैठकीला माजी नगरसेवक अभिजित भोसले, फिरोज पठाण, संतोष पाटील, प्रशांत पाटील, अजित सूर्यवंशी, शुभांगी साळुंखे यांच्यासह जयश्रीताई पाटील समर्थक उपस्थित होते। या बैठकीत जयश्रीताई पाटील यांना यावर्षी विधानसभेची उमेदवारी मिळणं आवश्यक असल्याचं मत सर्वांनी मांडलं। 2019ला झालेल्या घटनेवर देखील चर्चा करण्यात आली। 2019च्या विधानसभा निवडणुकीवेळी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पुढील वेळी म्हणजेच 2024ला जयश्रीताई पाटील यांच्या उमेदवारीचा शब्द दिला होता। त्यांनी तो पाळावा असं जाहीर आवाहन केले। याचा घटनाक्रम बैठकीत मांडण्यात आला।